नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पात्र SSC GD 2025 फिजिकलसाठी तुमचे ॲडमिट कार्ड वह्या तुम्ही सर्वांनी बघितलेच असाल. फिजिकल तुमचं 20 ऑगस्टपासून 12 सप्टेंबरपर्यंत तुमचं फिजिकल चालणार आहे. ठीक आहे. तर फिजिकलसोबत तुमच्या मनात जेव्हापासून ॲडमिट कार्ड आले तेव्हापासून हे पण डाऊट मनात तयार झाले असेल की तुमचं फिजिकलसोबत मेडिकल होणार आहे का नाही होणार आहे, आणि तुमचं डॉक्युमेंट कधी होणार आहे. म्हणजे मागच्या वर्षी जे प्रोसेस होती त्याच्यानुसार बघितलं तर मागच्या वर्षी फिजिकलसोबत मेडिकल आणि डॉक्युमेंट होत होतं. ठीक आहे. तर डाऊट साहजिक आहे तुमचा की ह्यावेळेस कशा गोष्टी होणार आहे. अजून SSCकडून म्हणा की जे आपलं जे तुमचं फिजिकल कंडक्ट करणारे CRPF त्याच्याकडून काहीच गाईडलाईन जारी झालेल्या नाही ते की तुमचं फिजिकलसोबत मेडिकल आहे नाही आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये ह्याच आपण गोष्टी डिस्कस करणार आहे. तुमचं प्रोसेस कशी असू शकते, काय गोष्टी पुढं घडू शकतात. ठीक आहे. व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे महाराष्ट्रासाठी. आपलं SSC GDचं चॅनल आहे. ठीक आहे. चॅनल जे पण नवीन असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं फिजिकल सुरू होणार आहे 20 ऑगस्टपासून 12 सप्टेंबरपर्यंत. ठीक आहे. सर्वांना माहीत झालंच असेल. मी आधीपासून म्हणत होतो फिजिकलची तयारी सोबत चालू ठेवा. एखादी आपण जे काय म्हणता येईल त्याला, जे ऑफिशियल जो अपडेट होता, ऑफिशियल नव्हता तो अपडेट होता फक्त, मी पण त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये सांगितलं होतं 20 ऑगस्टपासून फिजिकल तुमचं सुरू होणार आहे. ते काही कुठंच ऑफिशियल नव्हतं. ठीक आहे. आता ज्याच्यावर भरोसा ठेवला, मी स्वतः पण व्हिडिओ बनवला होता. म्हणजे सीन असाच होता की फिजिकल चालू होईल नाही होणार हे नक्की नव्हतं, पण आपलं कर्तव्य काय म्हणते की आपलं फिजिकलची तयारी सुरू करणं. ठीक आहे. आपण फिजिकलसाठी क्वालिफाय व्हायला फिजिकलची तयारी सुरू करणं आज न उद्या फिजिकल होणार आहे. त्याच्यामुळे ज्यांनी फिजिकलची तयारी पहिलीपासून तयार करत आले त्याचं फिजिकलमध्ये काही अडचण येणार नाही. आणि जे आता टायमावर त्याला जाग आली, काही झालं समजा, तर आता ते त्याच्यावर डिपेंड करणं आता काय होतं काय नाही. ठीक आहे. तर तुमचं फिजिकल कसं होणार आहे, फिजिकल सर्वांचं कॅटेगरी वाईज होत असतं भैया. आणि सगळ्यात पहिला डाऊट हाच बनते की फिजिकलसोबत मेडिकल होते का नाही. ठीक आहे. सगळ्या डाऊटचे उत्तरं भेटणार आहे, त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. ठीक आहे. तुमचे डाऊट काय असू शकते आपण ते बघू. सगळ्यात पहिले डाऊट असू शकते फिजिकलचे ॲडमिट कार्ड म्हणजे तुमचं जे आता आले ना ते ॲडमिट कार्ड पूर्ण नाही. ॲडमिट कार्ड त्याला म्हणत नाही. ते काय असते, ते तुमचा फक्त स्टेटस आहे की तुमचं फिजिकल कधी आहे, तुम्हाला रिपोर्ट कुठं करणं आणि किती वाजता करणं आहे. हे कशासाठी असते, तुमचं यायची तुम्ही ते सोय करू शकता तोपर्यंत, त्यासाठी ते जारी करतात पहिलं. ठीक आहे. तुमचं ॲडमिट कार्ड जे येते बाकायदा त्याच्यामध्ये सगळं इन्स्ट्रक्शन लिहिलं असतं, सगळ्या गोष्टी त्याच्यात येईल असतात. त्याच्यात तुमचा रोल नंबर असते, सगळ्या गोष्टी असतात त्याच्यात. ठीक आहे. ते असते ॲडमिट कार्ड. तर ते कधी येणार आहे, ज्या पोराचं फिजिकल 20ले 4 दिवसाआधी म्हणजे 16 तारखेला तुमचं ॲडमिट कार्ड जारी होईल. तर तुमचा जो डाऊट येते मेन की आपलं फिजिकलसोबत मेडिकल आहे का नाही, तर ते ॲडमिट कार्डमध्ये बाकायदा समजेल. कारण की आता जर आपण बघितलं, सगळ्यात पहिले तुम्ही डाऊट बघून घ्या. हा एक डाऊट असू शकते की फिजिकलचं ॲडमिट कधी येऊ शकते, महाराष्ट्रामध्ये कोणकोणते सेंटर आहे, आणि फिजिकलसोबत मेडिकल होणार आहे का, आणि फिजिकलसोबत डॉक्युमेंट बी होणार आहे का, आणि मेडिकलसाठी डबल एक कट ऑफ लागते का, सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर सगळ्यात मेन की आपलं जे नोटीस आलं होतं, नोटीस कोणतं आहे, एक मिनटं मी दाखवतो. हे नोटीस तुम्ही बघितलं असेल, हे CRPFच्या वेबसाईटवर ऑफिशियल नोटीस आलं होतं की तुमचं आम्ही हे ऑफिशियल फिजिकल तुमचं घेणार आहे आम्ही 20 तारखेपासून फिजिकल चालू होणार एवढं सांगितलं आहे. आणि 20 तारखेपासून चालू होणार आहे एवढं सांगितलं आहे ना. ठीक आहे. 20 तारखेपासून कधीपर्यंत होणार आहे ते 12 सप्टेंबरपर्यंत. तर याच्यात तुम्ही बघू शकता, वाचल्यावर तुम्हाला समजेल की याच्यात कुठं ना मेडिकल आहे ना डॉक्युमेंट. याच्यात फक्त काय सांगितले, कॅन्डिडेट विल नॉट बी परमिटेड फॉर PET विदाऊट देअर ॲडमिट कार्ड. ठीक आहे. याच्यात फक्त याने एवढं सांगितलं की आम्ही तुमचं PET घेणार. PET म्हणजे फिजिकल इफिशियन्सी इन फिजिकल स्टँडर्ड टेस्ट. ठीक आहे. तिच्यात फक्त तुमचं 5 किलोमीटर येते. हाईट चेस्ट वेट ह्या गोष्टी फक्त. मेडिकल अलग विषय, तर तो नाही आहे. ठीक आहे. अजून तुमचं काय क्लिअर होईल नाही याच्यात. ठीक आहे. हे बघू शकता. तर सगळ्यात पहिला तुमचा डाऊट तर क्लिअर झाला असेल तुमचा ॲडमिट कार्डचा की ॲडमिट कार्ड कधीपासून येणार. तर तुमचं फिजिकल ज्या दिवशी असेल त्याच्या 4 दिवसाआधी तुमचं हे मेनवालं ॲडमिट कार्ड येऊन जाईल. त्यामध्ये तुम्हाला समजेल, आणि त्यामध्ये सगळ्याला समजेल. सगळ्याला म्हणजे SSCकडून म्हणा की आपलं CRPFकडून अजून तसं पाहिलं तर ऑफिशियली काही गोष्टी क्लिअर नाहीत की तुमचं आम्ही मेडिकल घेणार आहे नाही घेणार. तर ते क्लिअर कधी होतील, सगळ्यात पहिलं ऑल इंडिया फिजिकल कधी असणार आहे 20 तारखेला. तर 20च्या 4 दिवसाआधी म्हणजे 16 तारखेला ॲडमिट कार्ड जारी होईल पहिल्या पोराचं, जे पण पोर असेल समजा. त्यामध्ये बाकायदा समजा तुमचं मेडिकल
सोबत आहे का नाही फिजिकलच्या, ठीक आहे. तर त्याच्या आधी 100% म्हणजे चान्सेस बनत आहे, 100% ते म्हणू शकत. म्हणजे सीन असं आहे की मागच्या वर्षीची प्रोसेस जर तुम्ही बघितली 2025च्या आधी म्हणजे 2024ची प्रोसेस बघितली, त्यामध्ये कसं होत होतं की तुमचं फिजिकलसाठी एकच लिस्ट लागत होती. त्यासाठी तुम्ही त्या लिस्टमध्ये तुम्ही फिजिकल, मेडिकल आणि डॉक्युमेंट ह्या तिन्ही गोष्टीसाठी क्वालिफाय होत होते, ठीक आहे. तर एका लिस्टमध्ये तिन्ही गोष्टीसाठी क्वालिफाय होत होते, ठीक आहे. आणि त्याच्या आधी जर गेलो एक वर्ष आपण म्हणजे 2022-23ची भरती बघितली, त्यासाठी 3 अलग अलग लिस्ट लागत होत्या. म्हणजे एक फिजिकलसाठी लिस्ट लागत होती की या मार्कावर तुम्ही फिजिकल देऊ शकता, ठीक आहे. फिजिकल तुम्ही पास झाले, त्यानंतर एक परत लिस्ट लागत होती, ती होत होती मेडिकल आणि डॉक्युमेंटसाठी. आणि त्यानंतर परत एक फायनल मेरिट. तुम्ही प्रोसेस समजत असाल आय थिंक की 22मध्ये कसं होतं 23मध्ये. म्हणजे 22मध्ये सरळ 3 लिस्ट लागत होत्या आणि 24मध्ये ते कमी केलं, त्याने एक लिस्ट कमी केली. तर आता 25मध्ये कारण की तुमचं फिजिकलसोबत मेडिकल होणार नाही आहे, तर मग एक डाऊट असा तयार होते तुमचा की बा आता जर फिजिकल झालं तर मेडिकल आमचं परत नंतर होईलच एखाद्या महिन्यानं, तर मेडिकलसाठी परत लिस्ट लागणार आहे का, ठीक आहे. हा डाऊट तुमचा साहजिक आहे, पण असं का होणार नाही, कारण की ऑलरेडी याने कट ऑफ एवढा वाढून ठेवला आहे, याच्यापेक्षा अजून काही कट ऑफ लागणार नाही. याच्यानंतर येईन फक्त सीधा फायनल मेरिट येईल, ठीक आहे. तसं पाहिलं तर गोष्टी त्या याच्याकडून क्लिअर नाहीत. CRPF म्हणा की तुम्ही तुमचं SSC पेपर घेऊन राहिलं, गोष्टी त्या याच्याकडून क्लिअर नाही आहेत की तुमचं काय प्रोसेस असणार आहे, ठीक आहे. कारण की त्याने प्रोसेस चेंज केली. मागच्या वर्षी जशी प्रोसेस होती तशी नाही आहे. तुमचं फक्त फिजिकल घेऊन राहिले आता. फिजिकल नंतर तुमचं फिजिकल चालणार आहे आपलं 20 ऑगस्टपासून 12 सप्टेंबरपर्यंत, ठीक आहे. त्याच्यानंतर 10-15 दिवस म्हणा, 1 महिना म्हणा, तुमचं मेडिकल परत होईल. याच्यानंतर हे फिजिकल झालं, फिजिकलमध्ये जे पास होतील त्याचं मेडिकल होईल, मेडिकल आणि डॉक्युमेंट सोबत असणार आहे, ठीक आहे. हे झालं तुमचं जनरल प्रोसेस कशी 20 ऑगस्टपासून 12 सप्टेंबरपर्यंत फिजिकल होईल, नंतर तुमचं मेडिकल एका महिन्यानं बाकायदा होणार आहे. मेडिकलसाठी डबल लिस्ट लागणार नाही, हीच लिस्टमध्ये तुमचं मेडिकल पण होणार आहे. याच्यानंतर लागेल तर फक्त फायनल मेरिट लागेल, ठीक आहे. हे फक्त माझ्या अनुभवावर सांगा तुम्ही, असं काही फायनल ऑफिशियल काही कुठं नोटीस नाही आहे, ठीक आहे. तर हे तर समजलं असेल तुम्हाला की मेडिकल सोबत होणार आहे का, तर मेडिकल सोबत होणार नाही आहे, डॉक्युमेंट बी सोबत होणार नाही. आता फक्त काय होणार तुमचं PET आणि PST, ठीक आहे. तर त्याच्यामुळे बाकीचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. आता फायनल कट ऑफ काय जाईल त्याचं बी टेन्शन घेऊ नका ना. तुमचं मेडिकल आहे का, कोणाला पॉईंट आहे कोणता, काहीच नाही. फक्त एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करणं, ते म्हणजे तुमचं फिजिकलमध्ये काय काय असते तर तुम्हाला पहिले पण सांगत आलो आहे. 5 किलोमीटर रनिंग असते, 24 मिनिटात क्वालिफाय करणं पडते. आणि एक टेलिग्रामवर मी एका मित्राचा डाऊट आला होता की म्हणजे बऱ्याचशा जणांचा डाऊट होऊ शकतो, 24 मिनटं म्हणले, ते 24 मिनटाचा पूर्ण 24 मिनटं आपल्याला वापरायला भेटेल का. 24 म्हणजे कसं म्हणते मी, असते ना 24 मिनिट कसे कंप्लीट होतात, तर 23 मिनिट 49 सेकंद नंतर 24 मिनिट कंप्लीट होतात. तर 24 जे होते ना, 24 तुम्ही समजत असाल, 2400 हे समजून राहिलं ना तुम्हाला, 2400 याच्यानंतर 1 सेकंद बी तुमचा वरती जाणार नाही. कारण की तुमच्या पायाला काय लागणार आहे, RFID. हा हे विषय ऐकला असाल तुम्ही, RFID काय विषय असते, ते सेन्सर असते भैया. एक परत आधी सोपं होतं, तिथं कशी दोरी लावत होते बाकायदा, ते तिथं ऑफिसर राहत होता. ऑफिसर त्याच्या स्वतःच्या वन रिस्कवर ते 1-2-3 सेकंद तरी चालत होतं. कारण किंवा कोणाला वाटत नाही ना असं की त्याच्या पुढं पोरगं पळत येऊ राहिलं, 2-3 सेकंद जस्ट एका पावलानं ते थांबू राहिलं, तर ते ऑफिसर त्याच्या रिस्कवर त्याला पास करून टाकते. हे झालं मॅन्युअली. पण आता कसं होतं, सगळ्या गोष्टी डिजिटल म्हणजे RFID. त्याच्यात कोणी काही हस्तक्षेप घेऊ शकत नाही. तुमचं 24 सेकंदच्या वर 1 मायक्रो सेकंद बी गेला, तुमचं बाइज्जत फिजिकल फेल होणार तुम्ही, ठीक आहे. त्याच्यामुळे तुमची तयारी 24ची कधीच ठेवू नका. तुमची तयारी ठेवा 23 मिनटाची. 23:59 तुमचा फायनल हे असणार आहे. 2400 म्हणजे 24 सेकंद आणि 00 मायक्रो सेकंद, ह्याच्यात बी तुम्ही पास होणार आहे. पण ते मायक्रो सेकंदचा फरक तुम्ही जेव्हा कटसाल एका सेकंदानं बी, तेव्हा तुम्हाला समजेल. तुमचा टाईम तिथे सांगणार आहे, तुम्ही एवढ्या टाईमात पास झाले, आणि फेलबल झाले तर किती टाईम लागला, किती टाईमात फेल झाले, तर मला समजते नंतर, ठीक आहे. तर सांगायची गोष्ट हीच की तुमची तयारी कधी 24 मिनटासाठी ठेवू नका, तयारी ठेवा 23 मिनटाची. हे माझ्याकडून हे सजेशन समजावं तुम्हाला, ठीक आहे. आणि ते 5 किलोमीटरसाठी मी बाकायदा एक व्हिडिओ बनणार आहे, 5 किलोमीटरची तयारी कशी करायची. 5 किलोमीटर जास्त काही हार्ड नसते, 24 मिनटात तुम्हाला फक्त क्वालिफाय करणे, तुम्हाला काही त्याच्यात मार्क भेटणार नाही ना काही, फक्त तुम्हाला पास होणे आणि तुमचं फायनल मिनिट बनणार ते तुमच्या पेपरच्या हिच्यावर बनणार आहे, ठीक आहे. आणि RFID म्हणजे ते कुठं असते, काय असते, तर एवढं टेन्शन घेऊ नका तुम्ही. इथं जर तुम्ही 23 मिनटात पळू राहिले, 24 मिनटं बी पकडा, इथं 24 मिनटात तुमचं फिजिकल आता पण होऊ राहिलं,
आणि होणाऱ्या समजा 10 दिवसात नाही तर तुमचं फिजिकल जेव्हा असेल तोपर्यंत मी तुम्ही 24 मिनटात इथं कवर केलं तर मी लिहून देतो तिथे 23 मिनटात ते म्हणजे 24पेक्षा कमीच होणार. कारण की तिथलचं प्रेशर असतं भैया. माणूस तिथे एवढं जीवार करत आहे पण तिथे जीवार करत नसते. तिथं पळतेच माणूस काय बी करून समजा. फक्त काय एखाद्याचं पोटबीट दुखलं नाही तर काही सवयच नसली कोणी जास्त प्रॅक्टिस करेलच नाही त्याच्यासाठी गोष्ट अलग आहे. पण जे पोरगं पहिल्यापासून प्रॅक्टिसमध्ये म्हणा की थोडंफार करेल त्यांना आणि टायमवर बी केलं आहे होऊन जाऊ शकतं. 5 किलोमीटर 24 मिनटात लई मूळ गोष्ट नाही. एवढा ताण घेऊ नका तुम्ही. ठीक आहे. त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवतो उद्या बाकायदा 5 किलोमीटरची आतापासून किती दिवस काय कसं करायचं स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे बघ. ठीक आहे. आणि RFID जे असते ना ते कुठं बांधणार आहे तुमचे जे पाय असतात ना पायाच्या म्हणजे तुमचं शूज आपण जिथे घालतो ना सॉक्सचे ते सॉक्स म्हणजे याला काय म्हणतात ते समजून राहील मला. पायाचा जो घोटा असते ना आपला खालचा बस तिथं ते दोन्ही साईडला RFID लावतात. ठीक आहे. RFID काउंट कसं होते तिच्यात तुम्हाला RFID डिपेंड करणार तुमचं ग्राउंड कसं असते. ठीक आहे. तर आपलं महाराष्ट्रात एक सांगायचंच राहिला अजून की तुमचं महाराष्ट्रातलं सेंटर कोणकोणतं असणार आहे. हा बिन डाऊट घ्यायचा राहील की महाराष्ट्राचं कोणकोणते सेंटर आहे. तर आतापर्यंत माहितीनुसार महाराष्ट्रातल्या पोराला 2 सेंटर आहे. एक ते आपलं CRPF पुणे ग्रुप सेंटर पुणे CRPF ग्रुप सेंटर पुणे आपलं तळीगावचं आणि एक हे आपलं काय पोराला भेटलं बॉर्डरचे जे डिस्ट्रिक्टवाले पोरं होते गडचिरोली आणि ते म्हणजे ग्रुपवर विचारलं होतं कोणाकोणाला सेंटर ते भेटलं बा बिलासपूर आय थिंक ते आपलं जे बॉर्डरचे डिस्ट्रिक्टचे पोरं आहेत त्यांना भेटले फक्त. कोणतं सेंटर हे इथे CRPF बिलासपूर हे सेंटर आपलं महाराष्ट्रासाठी 2 सेंटर अलॉट झाले ते एक तर पुण्याचं आणि एक बिलासपूरचं. ठीक आहे. तर बऱ्याचशा पोराला आपलं पुण्याचं असणार आहे. तुमचं जे फिजिकल होणार आहे ते कास्टनुसार होणार आहे. URचं पहिलं OBCचं नंतर ST SC अशा गोष्टी तुमच्या होणार आहे. ठीक आहे. आणि अजून काहीतरी सांगायचं होतं राहूनच गेलं ते ध्यानात नाही राहिलं आता. पण ठीक आहे. तुमचे सगळे डाऊट जे असतील मनातले तुमचे आय थिंक क्लिअर झाले असेल की तुमचं फिजिकल 20 ऑगस्टपासून 12 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. फिजिकलसोबत तुमचं मेडिकल आणि डॉक्युमेंट होणार नाही. मेडिकलचा आत्ता ताण घेऊ नका. आता फक्त ताण घ्या तो म्हणजे तुमचा फिजिकल तुम्हाला एनी हाऊ पास करणं आहे. काहून की फिजिकल पास झाले तेव्हाच तुम्ही मेडिकल देसाल. मेडिकलचा बी एक अनुभव होते आणि ज्याला चांगले मार्क असतील ते फायनल मेरिटमध्ये येऊन आपलं सिलेक्शन घेणार आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला हे पण माहीत असेल की 8 गुणा पोरं क्वालिफाय करेल. 8 गुणा म्हणजे लगभग महाराष्ट्रात हे आपल्या काहीतरी 2200 2000च्या जवळपास पकडा जागा गुणेला 8 म्हणजे 8 दुणे 16,000 पोरं पास होईल. तर एवढे पोरं तुम्हाला पण माहिती आहे की पास होणार नाही आहेत. याच्यातलं फक्त 2200 म्हणजे जेवढ्या जागा आहे आपल्या महाराष्ट्राच्या काहीतरी 2000च्या आसपास जागा आहे तेवढेच पोरं घेणार आहे आणि बाकीच्याला परत एकदा पुढच्या वर्षीसाठी तयारी लागणे. ठीक आहे. हे ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं आपलं फिजिकलचा एक चान्स भेटू राहिला तुम्हाला आणि मेडिकलचा बी एक चान्स भेटू राहिला. फुकटमध्ये आपलं होऊन राहिलं. आणि एक ते जेव्हा तुमच्या सर्टिफिकेट येते तुम्हाला एक स्वतः कॉन्फिडन्स येते की आपण फिजिकली फिट आहे. बाकी गोष्टीच आपल्याला ताण येत नाही नंतर. ठीक आहे. त्याच्यामुळं फिजिकलची चांगली तयारी करा. फिजिकलसाठी अजून म्हणजे टाईम आहे. मी जे मेन असेल त्यासाठी व्हिडिओ बनवेन म्हणजे कसं तुम्हाला पुण्याचं सेंटर कसं जायचं काय जायचं कुठं राहायचं सगळ्या गोष्टी सांगतो. काही विषय नाही ते नंतरची गोष्ट आहे. पण आता सगळ्यात मेन हाच आहे तुमचं फिजिकल सोबत डॉक्युमेंट ते होणार याचा त्याचा ताण घेऊ नका तुम्ही की पोरं विचारायला म्हणजे की डॉक्युमेंटसाठी काय तयारी करू कोणतं डॉक्युमेंट लागतं हे ते सगळं सोडून द्या. फक्त फिजिकलवर फोकस करा. ठीक आहे. आय थिंक तुमचे सगळे डाऊट क्लिअर झाले असतील. तरी पण काय असलं तर आपलं कमेंट बॉक्स आहेच. टेलिग्राम चॅनल आहे भैया. टेलिग्रामवर सगळे पोरं आहेत आपले जे फिजिकल पास होईल जे चांगले मार्क आहेत तर तिथं तुम्ही त्याला पण विचारू शकता कोणाच फिजिकल कधी आहे. सगळ्या गोष्टी तिथं डिस्कस होत असतात. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये लावतो. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि भैया चॅनलवर जे नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत भैया जय हिंद.